कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। व्यवहार करा लागलाय तुम्ही। व्यवहार असं नाही, हे आमच्या दोघांचं ठरलंय। आम्ही दोघांनी निर्णय घेतलाय। आम्ही लग्न करणार आहोत, हे बोलणं झालंय आमचं। प्रेम कुठं आहे माझ्यात? प्रेम नाही आहे। प्रेमाची गरज काय आहे? लग्न होतंय ना। मग कशाला लगीन करायचं? कशाला म्हणजे तिच्या इच्छेचा मान म्हणून, तिला ते हवंय। आई साहेबांची इच्छेचा मान तुम्ही केव्हापासून ठेवा लागला? आजपासून। काय खूळ काढलं तुम्ही मध्येच? काय काढलं आता? हे खूळ नाही अधिपती, असं ठरलंय भुवनेश्वरीचं आणि माझं। अक्षरा या घरात परत येणार आणि मग आम्ही लग्न करणार। अहो पण त्यांनी इथं घरला येण्याचा आणि तुमच्या लग्नाचा काय संबंध आहे मला कळत नाही। संबंध आहे, मोठा घट्ट संबंध आहे। एक मिनिट, तुम्हाला जर असं वाटत असेल की मास्तरीनबाई बाहेर गेल्यात त्यासाठी आई साहेब जबाबदार आहेत आणि तुम्ही आई साहेबांसंग लगीन केल्यामुळे आई साहेब त्यासनी घरला परत बोलवून घेतील, हे तुमचा भ्रम आहे। असं काही होणार नाही। हे बघ अधिपती, मला माझं मन जे सांगते ते मी करतोय आणि त्याच बळावर मला हा डाव खेळायचा आहे। कुठलं काय आई साहेब, तुम्ही ह्याच्यात पडू नका बरं काय। म्हणजे ह्यांचं मन बदललंय, तुमच्याविषयी प्रेम वाटतंय म्हणून हे नातं घडून यायला लागलंय असं नाही आहे। त्यासनी असंच वाटतं की तुम्ही हे सगळं केलेलं आहे। मास्तरीनबाई ज्या काही बाहेर गेले ते तुमच्यामुळे गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे व्यवहार आहे, शुद्ध व्यवहार। इस हात से दो उस हात से लो अशातलं मॅटर आहे, बाकी काही नाही। नाही म्हणून सांगा तुम्ही। अधिपती असं का विचार करतोयस? तू वेगळ्या दृष्टीने बघ ना। तिला काय हवंय? तिला माझ्या बायकोचं स्थान हवंय, समाजात मान हवाय, तो देतोय मी तिला। आणि मला काय हवंय? मला माझ्या मुलाचा संसार हवाय, माझी सून मला घरात यायला हवी आहे, मला ते मिळतंय। लगीन करताय तर मग या असल्या अटी कशाला घालताय? लगीन करायचंय, लगीन करण्यासाठी लगीन करा, प्रेम आहे म्हणून लगीन करा। या अटी आणि नियम कुठले आले लग्नात? अधिपती तुला सगळ्या गोष्टी नाही कळणार। नाही मला कळतंय, सगळं कळतंय मला। तुम्ही काय सांगू नका मला। आणि मला सांगा, मास्तरीनबाई जर परत घरला आल्या नाहीत तर तुम्ही काय करणार? परत बोल लावणार आई साहेबांनी, अपमान करणार परत त्यांचा। या सगळ्यातनं मी परत आई साहेबांनी जाऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेवा। आधीच लई सोचलंय त्यांनी। त्यांच्या भावनाशी तुम्ही आता परत खेळ करू नका। आई साहेब ऐका तुम्ही माझं, काय यांना चुकांची दुरुस्ती वगैरे करायची नाही। यांना परत एकदा तेच सांगायचं आहे की तुम्ही म्हणजे आमच्या आयुष्यातले विलन आहे। मास्तरीनबाई परत जर आल्याच नाही तर काय करणार सांगा? परत यो माणूस तुमचा छळ करायला मोकळा। मला ते करू। ओ आई साहेब तुम्ही यांना सांगून टाका, विषय कट करून टाका। ओके थँक्यू मध्ये डन म्हणाव, टाटा बाय बाय, मंडळ आभारी म्हणाव। वहिनी, आता जर तुम्ही सांगणार नसाल ना भाऊजींना बाळाचं, तर आम्ही सांगतो। नको नको, मला सांगायचं आहे त्यांना। वहिनी तुमच्या दोघांची परवड आता नाही बघवत आहे आम्हाला। वहिनी तुम्ही ना आमच्या तोंडाला कुलूप लावून ठेवले शपथ घालून। मी समजूच शकते की तुम्हाला ही बातमी तुमच्या तोंडाने तुमच्या नवऱ्याला सांगायची आहे, पण प्रत्येक गोष्टीचं लिमिट असतं ना वहिनी। मान्य आहे मला तुमच्यात खूप पेशन्स आहेत, पण कधी कधी पेशन्स गुण नाही दुर्गुण ठरतात वहिनी। तुमच्या बाळासाठी तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे, पण तुमच्यातला दुरावा अजून वाढत चाललाय। वहिनी अधिपतीला ज्या क्षणी कळेल ना तो धावत येईल बघा। माहिती आहे ते भाऊजी, पण माझंच हट्ट आहे की मला आधी गैरसमज दूर करायचे आमच्यातले आणि मग बाळाची बातमी त्यांना सांगायची। अहो पण कधी? अजून किती वेळ? तुम्ही दोघं ना मूर्खासारखे वागताय। भाऊजींचं ठीक आहे, त्यांना माहीत नाहीये, पण तुम्हाला माहिती आहे ना त्यांचं मूल तुमच्या पोटात वाढतंय, मग का ताणताय हे सगळं? थांबा, आता आम्हीच बोलतो, आम्हीच सगळं सांगणार आहे भाऊजींना। वहिनी बाळ होणार आहे तुम्हाला आणि तुम्ही हे सगळं करत बसलाय। बाळासाठी, बाळाच्या वाढीसाठी हे चांगलं नाहीये, का कळत नाहीये तुम्हाला? वहिनी पाणी घ्या वहिनी। आय एम सॉरी वहिनी। तुम्ही नका सॉरी म्हणू, तुमचं म्हणणं बरोबर आहे। मलाही बाळासाठीच वाईट वाटतंय। आय एम सॉरी वहिनी, तुम्ही प्लीज रडू नका। सासरकडून नवऱ्याकडून लाड करून घेण्याचे दिवस आहेत तुमचे, आणि तुमचे हे असे हाल नाही बघवतो वहिनी। याला फुल स्टॉप लागला पाहिजे ना। बाळाला त्याच्या बाबांची काळजी, त्यांचं प्रेम मिळालंच पाहिजे वहिनी। आणि बाळाला हक्काचं घरही मिळालं पाहिजे। वहिनी तुम्ही आता तुमच्या स्वतःच्या घरी तुमच्या नवऱ्याकडे असायला पाहिजे। वहिनी तुम्हाला वाईट वाटावं म्हणून नाही बोलत आहे मी, पण आता हातावर हात ठेवून बसून चालणार नाही।
म्हणून बोलते वहिनी. अधिपती माझं ऐकून घे. नाही नाही नाही, असं आटीबिटी घालून लगीन होत नसते आणि संसार जुळत नसतोय. हे मी तुम्हाला सांगायची काही गरज नाही आहे. आता मास्तरीन बाईसनी जर या घरला यायचंच नाही तर त्या परत येण्याची अट घालून कशाला लगीन करता तुम्ही? ती अट काढून टाका पाहिजे तर, मग माझी काही ना नाही. बघा, मास्तरीन बाई या घरात परत येण्याचा आणि तुमच्या दोघांच्या लग्नाचा काही संबंध मुळात मास्तरीन बाईसनी इथं यायचंच नाही. गोड तिथे पेंड घाते. अरे अधिपती, असं नाही आहे. तुला वाटतं तसं नाही आहे. अक्षरा चांगली मुलगी आहे. मी कुठं म्हणलं मग वाईट आहे? मी त्यांच्यासाठी चांगला नाही. आमच्याशी लगीन करून त्यासनी पश्चाताप झालाय. मोठी चूक झाली, गोड चूक झाली त्यांच्या आयुष्यातली. मी त्यांच्यासाठी चांगला नाही. त्या चांगल्याच आहेत की ओरिजिनलमध्ये. आम्ही वाईट आहे. आमच्यासारख्या कमी शिकलेल्या माणसावर त्यांनी लगीन केलं. ती चूक त्यांच्या आता लक्षात आली, पण उशिरा चूक लक्षात येऊच शकते. ती 8 तेवढी काढा, बाकी सोडा. माझं तोंड बंद करतो मी, तुम्ही 8 काढा. अधिपती, अक्षराचं प्रेम आहे तुझ्यावर, एवढं तरी माहिती आहे ना? हां, म्हणताना डिवोर्सची नोटीस दिली आम्हाला. हां, आणि या सगळ्या प्रकरणात आई साहेबांची कशाला फरफट करायला तुम्ही? काय तर आपलं बारक्या पोरावनी हट्ट कर. तुमच्या कसं आहे माहिती आहे का, तुमच्या डोसक्यात जर एखाद्या माणसाची इमेज अशी शिक्का बसला नाही वाईट आहे म्हणून, मरुस्तोर ते काय मिटत नाही. मग तुमच्यासाठी तो माणूस मरुस्तोर वाईटच असतोय. जसं की आमच्या आई साहेब. आणि एखादा माणूस जर तुमचा लाडका असेल तर मग ते शेवटपर्यंत लाडकाच. आमच्या मास्तरीन बहिणवानी. बाई माणसाच्या मनाचा विचार करायला पाहिजे तुम्ही. ते तुमच्या कवा ध्यानात आलं बी नव्हतं आणि येणार बी नाही. आता मास्तरीन बाईसने आमच्या संघ संसार थाटतच नाही हो. तर काय जबरदस्ती करायची आपण त्याच्यावर? तुम्ही तर घेता की हात जोडून त्यांच्या घरला गेलता ना उपार. काय झालं, आल्या काय ते परत? एवढा आहे तर राहू द्या त्यांच्या मर्जीनं. त्यासनी कुठं राहायचं तिकडे राहू द्या. तुम्ही जर आई साहेबांवर प्रेशर टाकणार आजचीला मास्तरीन बाईसने घराकडे घेऊन यायचं तर ते काय पटणार नाही बघा आपल्याला. आणि मास्तरीन बाई काय घराकडे येणार नाहीत. अधिपती, मला खात्री आहे एकदा आमचं बरं झालं ना की तुमचंही भलं होईल. अहो काय कुठल्या जगात आहे तुम्ही? हे काय बोलतात? आई साहेब तुम्ही तरी काहीतरी बोला. शांत व्हा अधिपती. तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे. नाही असं नाही. नाही आई साहेब, हे यांचं असंच आहे. यासनी काय वाटेल ते करून मास्तरीन बाईसनी घराकडे घेऊन यायचं आहे. आम्हाला पण त्या घरला आलेलं चांगलंच वाटणार आहे की आम्हाला त्या घरलाच यायला पाहिजे आहेत. पण हे असं करून नाही. म्हणजे हे लग्नाचं प्रपोजल ठेवायचं आणि त्यासनी घरला घेऊन यायची आट घालायची. म्हणजे हे काय हे व्यवहार झाला म्हणताना मी म्हणतो ना, हे काय बाजार आहे वे? मी तुला कोथिंबीर देतो, तुम्हाला कांदे दे. हे काय उपयोग नाही. ह्याच्यात आई साहेबांचा बळी घालवू नका तुम्ही. हे सापळा आहे आई साहेब, तुम्ही लक्षात घ्या. शेवटी फक्त दुःख हाती येणार आहे तुमच्या, बाकी काही नाही. मला ते नको, आपल्यालाही नकोच आहे. दुःखाची सवय आहे आम्हाला अधिपती. दुःखच तर सोबत आहे ना व. हे आमच्या राज्यात तर काय होणार नाही. आई साहेब तुम्ही सांगा यासनी हे काय घडणार नाही. असं नका बोलू अधिपती. अहो पण हे लगीन प्रेमातून होत नाहीच आहे. पण लग्न होतंय ना व. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.